आज पुण्यनगरीत लाडशाखीय वाणी समाजाच्या महाअधिवेशनाचा श्री गणेशा होत आहे. इतिहासातला आजचा एकमेव असा दिवस आहे की आपण हजारोंच्या संख्येने एका छताखाली एकत्र आलो आहोत. हेच निमित्त साधून आपल्या समाजाचा पूर्व इतिहास, आपल्या समाजातील काही जुन्या जाणकारांच्या तोंडून ऐकलेल्या व काही लिखित स्वरूपातल्या संग्रहावरून जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आज उपस्थित असलेल्या तरुण पिढीला व येणाऱ्या पुढच्या पिढीला हा इतिहास नक्कीच प्रेरणादायी ठरेल. ऐक समाजा तुझी कहाणी. प्राचीन काळी थोर योद्धा पृथ्वीराज चव्हाण राजाच्या पदरी चंदा भाट उर्फ चंद वरदाई नावाचा साधारण 13व्या शतकात श्रेष्ठ असा लेखक, राजकवी तसेच विचारवंत होता. त्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पृथ्वीराज रासो नावाचा काव्यग्रंथ लिहिला आहे. त्यात तो म्हणतो, गड तो चितोडका बाकी सब गढैया. अशा या कलाकुसरीने उत्तम अशा चितोडगडमध्ये आपले पूर्वज साहुकार, महाजन, महेश्री, श्रेष्ठ अशा पदाने नावाने नांदत होते. त्यात आपले पूर्वज सर परशुराम तेथील जमीन जुमल्याची देखभाल करत असत. स्वतः त्यांची हजारो चाहुरांची जमीन होती. 4 बिघे म्हणजे 1 चाहूर. या जमिनीतील लाकूड, गवत, वाळू व चुनखडीचा लिलाव करून जनतेला देत असत. त्यातून येणारे उत्पन्नाचा हिशोब करून 1/4 भाग राजाला, उरलेल्या 3/4 भागात खर्च वजा जाता शिल्लक पैसा स्वतःकडे ठेवत. काही काळानंतर तिथल्या राजे लोकांनी आम्हास 1/3 भाग द्यावा व तुम्ही 2/3 भाग ठेवावा अशी परशुरामजींकडे मागणी केली. परशुरामजींना मात्र ते अमान्य होतं. त्यांनी तातडीने आपल्या समाजाच्या 7ही गोत्रांची बैठक बोलावली व सांगितले की आपण वैश्यवाणी असून हाडाचे व्यापारी आहोत. लाथ मारू तिथे पाणी काढू, यांची आपल्याला गरज नाही. चितोड सोडावे लागले तरी चालेल. आणि शेवटी एकमुखाने निर्णय होऊन आहे ती सगळी स्थावर मालमत्ता सोडून 500 बैलगाड्या, 200 उंट, 1000 गायी व 1200 बैल घेऊन हा लवाजमा मारवाडला आला. उपजीविकेसाठी जिरे, हळद, धणे तसेच इसबगोल सारख्या वस्तू जवळच असलेल्या गुजरात, काठेवाड नंतर मुंबई, महाराष्ट्र येथे विक्री करू लागला. मुंबईवरून परत येताना मुलुंड, भाईंदर वगैरे ठिकाणाहून मीठ खरेदी करून विकत मारवाडला यावे असा व्यापारक्रम चालू ठेवला. नंतर काही कुटुंब गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या त्यावेळच्या गोपवाडी नावाच्या गावी स्थलांतरित झालीत. तेथे बराच काळ वास्तव्य केलं. त्यात सर परशुराम महाजन पण होते. परशुराम यांच्या घरी एक दिव्य बालक जन्माला आलं. हे बालक मोठं झाल्यावर लाडोरामजी या नावाने जनमानसात प्रसिद्ध झालं. राग, द्वेष, लोभ, मत्सर नसणारा असा एक महापुरुष अशी त्यांची ख्याती झाली. पुढे जाऊन या महापुरुषाने समाधी घेतली. त्यांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी त्यांची पुण्यतिथी साजरी करणे, भंडारा करणे असे उपक्रम राबवले. काही दानशूर व्यक्तींनी त्यांच्या नावाने 50 बिघे जमीन इनाम म्हणून दिली. तिथे पायऱ्या असलेली एक बावडी म्हणजे विहीर खोदली. लाडोरामजी यांची महती सर्वदूर पसरली होती. त्यांच्या अनुयायांना संत लाडोरामजी यांच्या शाखेतील हे लोक आहेत अथवा समाजाचे आहेत असे लोक संबोधू लागले. म्हणून लाडोरामजी शाखेतील हा लाडशाखीय अथवा लाडवाणी म्हणून आपण प्रचलित झालो. गोपवाडी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रात आपले मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू झाले. साधारण 1621 मध्ये गोपवाडीहून गांधली पिवळद मार्गे अंमळगाव, नंतर नगरदेवळा, शिरूड, दोंडाईचा या ठिकाणी आपले वास्तव्य सुरू झाले.
सोनगीर, कळवण, जायखेडा, मुल्हेर येथे आपला समाज स्थायिक झाला आणि हळूहळू खानदेशभर पसरला. व्यापारामुळे मग ती सावकारी असो वा किराणा माल विक्री, आपण प्रामाणिक व सचोटीपणाने करत गेलो. यातूनच लोक आपल्याला व्यापारातील श्रेष्ठ लोक म्हणू लागले. असं म्हणतात की श्रेष्ठ या शब्दाचा अपभ्रंश शेठ आहे. लोक आपल्याला शेठ म्हणू लागली. स्वतःच्या प्रामाणिकपणावर विश्वास असल्यानेच आपण राजस्थानमधील आपली स्थावर मालमत्ता सोडून सुद्धा एकजुटीनं स्थलांतरित होऊन पुनर्प्रस्थापित झालो. आज अभिमानाने सांगावेसे वाटते की आपला लाडशाखीय वाणी समाज विविध क्षेत्रात अव्वल ठरत आहे. मग ते बांधकाम असो, आरोग्य असो, शैक्षणिक, सामाजिक, सार्वजनिक वा राजकीय. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण आपला ठसा उमटवित आहोत. आजची आपल्या समाजातील तरुण पिढी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे. तिथे स्थायिक होत आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करीत आहे. नुसता महाराष्ट्रच नाही तर भारतभर आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजत आहे. 7 समुद्रापलीकडे अगदी नासापर्यंत आपली मजल गेली आहे. सैन्यदल, वायुदल व नौदल सुद्धा आपण काबीज केले आहे. परमेश्वराला एकच मागणं, समाजाची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, समाजाचं कल्याण होऊ दे आणि या भारत मातेची आमच्या हातून सेवा घडू दे. चला तर सगळ्यांनी एकमुखाने म्हणूया, एकच ध्यास, समाजाचा विकास. लाडशाखीय वाणी समाज दिगंत जय जयकार. जय